एक पोरगा आला होता तिथं. तो म्हणला की पाण्याच्या बाटल्यांची ऑर्डर आहे. एक म्हातारा आणि म्हातारी राहत्या तिकडे टाकायचे म्हणून. अरे एरियाचं काही सांगितलं का नाव तिने? आनंद नगर मोरे गल्ली असं काहीतरी म्हणला तो. मोरे गल्ली कुठे शोधू मी? ठीक आहे, मी बघतो. तुम्ही इथेच थांबा. कशी भाऊ आम्ही पण येतो. होय होय सर आम्ही एक मिनिट, तुम्ही इथेच थांबा आणि मी काय सांगतोय ते ऐका. कळलं? पाच मिनिटं फक्त आणि फक्त 5 मिनिटं. त्यानंतर कमी तू एक्झामसाठी एलिजिबलच नाही राहणार आणि मग तुझा गेम फॉर एव्हर साठी एंड. मेरी कमी आएगी, मेरी कमी आएगी. हीच ओव्हर ऍक्टिंग करत होती ना निंगी चिंगी. मग आता कुठे गेली तुझी कमी टमी? हा ते बघ, तिकडे बघ. फक्त 4 मिनिटं बाकी आहेत. चला 2.5 मिनिटं बाकी आहे. यांच्याकडून फॉर्म्स घ्या. ऑफिस बंद करा. चला चला चला, फाईल्स बंद करा. आवरा. अरे दीपक, हे काय करतोयस? अजून 5:30 वाजायला घड्याळात 2.5 मिनिटं बाकी आहेत. मी काय करणार? त्यांनी बोलले आहेत, त्यांचं बोलणं तर ऐकावं लागेल ना. एक्सक्यूज मी, बंद करा आता. कमळी आता नेक्स्ट इयर येणार. लवकर बंद करा. मॅडम, आम्हाला आमचा नियम मोडता येणार नाही. आणि अन्नपूर्णा मॅडमना यातलं थोडं जरी चुकून कळलं ना, नाही, आमच्या नोकरीचा प्रश्न आहे. आणि असंही 5:30 वाजायला अजून 2 मिनिटं बाकी आहेत. ओके ओके, आय लाईक इट. 2च मिनिटं राहिले ना. आवडलंय मला. चालेल. 120 सेकंड्स बाकी आहे. खूप जास्त टाइम आहे नाही? चालेल चालेल चालेल. मी ना इथेच बसते आहे. मी इथे काउंट करते. तुम्ही चला चला, राहू द्या, चालू राहू द्या तुमचं. टिक टिक 120, टिक टिक 119, टिक टिक 118, टिक टिक 117. दादा दादा दादा, तुम्ही एका मुलीला बघितलं का? पाणी वाटत होती, एकटीच होती. तीच का ज्या सायकलवर एकट्या पाणी वाटत होत्या? हा बरोबर, सायकल होती. 2 वेण्या आहेत तिला. हा, पण त्या एकट्या नव्हत्या. त्यांच्यासोबत एक मुलगा पण होता. कुठे गेले ते माहिती आहे? त्या इकडे सरळ गेल्या. सर थँक्यू. हो. सायकल इथेच आहे. ही कुठे गेली? कमळी, कमळी! ऋषी सर मी इथं आहे. कमळी, कमळी! ऋषी सर मी इकडे आहे. अग, तू इथे आतमध्ये अडकलीस कशी? सर मी सगळं सांगतो. आधी दार उघडा प्लीज. एक मिनिट थांब, मी आलो. कमळी थांब 1 मिनिट, मी कुलूप तोडतोय. कमळी, अगं तू काय इथे कशी अडकलीस तू? हो सगळं सांगतो खरं. सर 5:30 वाजून 5 मिनिटं झाली. आता कसं फॉर्म भरायचा? ते बघू तू आधी. चल. टिक टिक 5, टिक टिक 4, टिक टिक 3, टिक टिक 2, टिक टिक 1 and yes! मी जिंकले, मी जिंकले, मी जिंकले. कमळी हारली. तुझी कमळी हारून गेली निंगी पिंगी. आता काय करणार? पण तिच्या एवढ्या हुशारीचा काय फायदा झाला ग? एक्झाम तर आता देऊच नाही शकणार.
वर्ष वाया गेलं ना बिचारीचं. उगाच हुशारा मारत बसते. माझ्यापासून तर हारली. काय उभे काय, चला आवरा, गेम संपलाय. संपलाय गेम, कळतंय ना? अजून 1 मिनिट बाकी आहे. मूर्ख आहेस का? घड्याळ बघ. आम्ही कॉलेजच्या घड्याळाप्रमाणे वागतो. मग बघ ना. आणि वेळ संपायच्या बरोबर 1 मिनिट आधी घड्याळातले सेल काढून टाकायचे. लक्षात ठेव, वेळ बरोबर 5:29 ला थांबली पाहिजे. चालतंय. टिक टिक 71, टिक टिक 70, टिक टिक 69, टिक टिक 68, टिक टिक 67, टिक टिक 66, टिक टिक 65, टिक टिक 64, टिक टिक 63, टिक टिक 62, टिक टिक 61. मॅडम प्लीज तुमचं घड्याळ 5 मिनिटं बंद करा. हा हो दादा 5 मिनिटं तुमचं घड्याळ बंद करा. हो. मॅडम 5:29 झाल्यावर तुमचं घड्याळ बंद कराल काय? नाही निंगी, मला नियम नाही मोडता येणार. मॅडम अहो कमळीसाठी एवढं करू शकताय की तुम्ही? अहो ते किती प्रामाणिक आहे हे तुम्हाला की चांगलंच माहित आहे की नाही? मग नको निंगी, मला नियम मोडायला नको सांगूस. मॅडम अहो एखाद्या मुलाचं शिक्षण महत्त्वाचं की नियम महत्त्वाचं? हां आणि 5 मिनिट इकडं तिकडं झाल्यावर काय बिघडते हो? ऐका की मॅडम, प्लीज प्लीज मॅडम, नाही म्हणू नका मॅडम. मॅडम प्लीज मॅडम. बरं, मी बघते काय करताय. थँक्यू मॅडम. कोणी बंद पाडलं? हे घड्याळ कोणी बंद पाडलं? अगे असं खुळ्यासारखं काय बोलायला लागलीस ग? नीट बघ की, अजून 1 मिनिट बाकी आहे. होय, तुला खोटं वाटायलंय काय? अरे बाबा इकडे ये. दाखव तुझ्या घड्यात किती मिनिटं बाकी आहेत. हे बघा मॅडम, माझ्या घड्याळात पण 1 मिनिट बाकी आहे. हे बघ, माझ्या घड्याळात पण 1 मिनिट बाकी आहे. माझ्याही घड्याळात 1 मिनिट बाकी आहे. सगळे मला उल्लू बनवताय, मला वेडा बनवताय सगळे. हा बरं झालं तुम्ही आलायसा. खिडकी उघडे, फॉर्म भरून घ्या. हो असं कसं होईल? 5:45 झालेत, आता खिडकी बंद झाली असणार, कसं भरू फॉर्म? अहो इथल्या कोणाच्या बी घड्याळात 5:30 वाजले नसत्याल आणि खिडकी बी उघडी आहे, तेव्हा फॉर्म भरून घ्या तुम्ही लवकर. म्हणजे हे बघा, हे समजे ना, तुम्ही ऋषी सरांना नंतर विचारा, पण पहिला फॉर्म भरून घ्या बरं. माझ्याकडे नंतर बघ, आधी फॉर्म भर. हा. जा.